दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जलरोड इथल्या पंचक गावाचं ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवारी पंचक इथं पार पडला। अनेक वर्षांपासून पंचक येथील ग्रामस्थ या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील होते। अनेक वेळा लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर बुधवारी 7 तारखेला या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा नारळ फुटला। आमदार राहुल डिकले यांनी त्यांच्या आमदार निधीतून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केला। पंचक इथल्या मारुती मंदिराच्या सभामंडपात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले यांचे बंधू तथा मविप्रचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकले, माजी नगरसेवक दिनकर आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामनरावजी बोराडे, माजी नगरसेवक अशोक सातबाई, माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे, रवींद्र बोराडे, वसंतराव बोराडे, सचिन आंडगे, दशक पंचक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर बोराडे, शंकर बोराडे, हरिभक्त परायण साहेबराव मुरकुटे महाराज, ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे, अशोक बोराडे यासह मारुती मंदिर ट्रस्टचे सदस्य व पंचक ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा पंचक ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित पंचक ग्रामस्थ तसंच मान्यवरांनी आमदार राहुल डिकले यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील डिकले यांनी आपलं मनोगत व्यक्त करत मंदिराच्या कामाला आणखी निधी लागला तर आमदार राहुल डिकले यांच्या माध्यमातून तो उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ही ग्वाही त्यांनी यावेळी दिली। हे शहर हिंदू धर्मामध्ये भारतात जे काही कमी शहरं आहेत ज्याला खऱ्या अर्थाने महत्त्व आहे तसे एक महत्त्वाचं शहर मानलं जातं, तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि हे शहर मंदिरांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे। आणि बघा काय योगायोग आहे दिनकरप्पा, मी आणि तुम्ही तिसऱ्यांदा मंदिराच्याच कामासाठी एकत्र येतो। म्हणजे तिन्ही वेळेस आमदारांना मुंबईला अचानक मिटिंगला जावं लागतं आणि तिन्ही वेळेस आमदार मला सांगतो की तुला जायचंय आणि ते मंदिराच्याच कामासाठी यावं लागतं। हा योगा घे, पुण्य असं मिळत नाही करत। मी खरा विद्येचा पुजारी आहे, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे, परंतु काही योगायोग असतात। मला असं वाटतं मी रोज ना पंचमी हनुमानला जातो, मी स्वतः हनुमान भक्त आहे, मी रोज हनुमानच्या मंदिरात गेल्याशिवाय माझं काम सुरू होत नाही आणि म्हणूनच माझ्या बहुतेक नशिबी असावं की ह्या जीर्णोद्धाराला मलाच यावं लागलं। चला बरं असो, आपण सांगितलं त्याप्रमाणे खरं तर रामदास स्वामींनी ह्या एरियामध्ये टाकळी येथे हनुमानाची उपासना केली, तिचं मंदिर बांधलं आणि त्याप्रमाणे ह्या भागामध्ये सगळीकडे हनुमानाचं मंदिर सुरू झालं। हनुमान हा शक्ती भक्ती युक्ती या सगळ्यांचा सुरेख संगम आहे। भक्ती करावी कशी करावी हे हनुमानाकडनं शिकावं म्हणून आजही पहिल्यांदा श्रीराम भक्त हनुमान की जय असंच म्हणलं जातं। हनुमानाबरोबर श्रीरामाचं नाव आणि श्रीरामाबरोबर हनुमानचं नाव घेतलंच जातं। आणि शक्ती हनुमानासारखी शक्ती तर कोणालाच नव्हती। त्यांच्या शक्तीचं असं आहे की त्यांनीच जर पाहिलं असतं त्यांनी रंकात दहन केलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस सीताबाईला घेऊन आले असते, परंतु रावणाचा निपात करायचा होता आणि सत्याचा विजय कसा असावा हे धर्माने सगळ्यांना दाखवायचं होतं, म्हणून श्रीरामाला लंकेवर स्वारी करावी लागली। त्यामुळे शक्ती भक्ती आणि युक्ती या तिघांचा संगम असलेले हनुमान वामनदादा म्हणतात ते खरं आहे, गावचे रक्षण करतात आणि असं एक पौराणिक मंदिर इथंच ठेवायचं असा सर्वानुमते चांगला निर्णय झाला आणि तो त्याबद्दल मी सगळ्या पंचकरांचा मनापासून आभार मानतो। डॉक्टर सुनील डिकले यांच्या हस्ते भूमिपूजन फलकाचं अनावरण करण्यात आलं। बोल बजरंगबली की जय, सियावर रामचंद्र की जय, यशस्वी भव। यासोबतच पंचग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसंच कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं।
या सोहळ्याला बँक अकादमीचे संचालक हेमंत कांबळे सर, दिलीप बोराडे, बाळासाहेब डेरले, जगन्तात्या बोराडे, मनोहर बोराडे, साहेबराव बोराडे, नरहरी कसबे, मधुकर शेलार, सुनीताताई लोखंडे, गणपतराव बोराडे, राजू बोराडे, नितीन बोराडे, कल्पेश बोराडे, भाऊसाहेब बोराडे, रामा बोराडे, संजय बोडके, सुमन परदेशी, रंजन पगारे आदींसह ब्रह्मचैतन्य श्रीराम भजनी मंडळ पंचक, महिला भजनी मंडळ आदींसह पंचक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, पंचक.